अमृतमध्ये सुनील तटकरे यांनी इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला। काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी आणि माजी आमदार मुश्ताक अंतुरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये दाखल होणार आहेत। येत्या 23 किंवा 24 एप्रिलला ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना सुनील तटकरेंच्या या खेळीनं काँग्रेससह इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय। उत्तम जानकरांनी थेट विरोधकांना साथ देण्याचा निर्णय घेतला। जानकरांनी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी वेळापूरमध्ये जाहीर सभेचं आयोजन केलं आणि यावेळी त्यांनी मोहिते पाटलांना जिंकून आणण्यासाठी जंग पछाडणार असल्याचं स्पष्ट केलं। दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडू असं आव्हान दिलंय। संजय राऊतांच्या आक्षेपार्ह टीकेला नवनीत राणांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। एखादा टीन टप्पर मुंबईवरून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर खालच्या पातळीवर बोलतो अशा शब्दामध्ये नवनीत राणांनी राऊतांचा समाचार घेतला। काँग्रेस पक्षात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मुंबईवरून उडून येते। वर्धा लोकसभा मतदारसंघात पुढचे 2 दिवस शरद पवार प्रचार सभा घेणार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार 2 दिवस वर्धा दौऱ्यावर असणार आहेत। वरुड आणि हिंगणघाटमध्ये जाहीर सभा होतील आणि त्यातल्या हिंगणघाटच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे। 29 एप्रिलला पुणे आणि लातूरमध्ये ते सभा घेणार आहेत। पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। ते लातूरमध्ये भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत। तर 30 एप्रिलला सातारा, कोल्हापूरमधल्या माहितीच्या उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहेत। दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाडांना तिकीट न देणं यातून काँग्रेस आणि ठाकरे पक्षाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते आणि त्यामुळे ठाकरे पक्षानं 21 पैकी केवळ एका जागेवर दलित उमेदवाराला संधी दिली असा गंभीर आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी केला। तर कोण मिलिंद देवरा असा सवाल करत संजय राऊतांनी त्यांचा समाचार घेतलाय। या देशाचं संविधान